हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत PCR बद्दल, की PCR काय असतं, कोणते टाइप्स असतात आणि ओव्हरऑल त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. आणि जास्त नाही मी डिटेलमध्ये जाणार आहे, ह्यामध्ये स्ट्रॅटेजीज आपण डिस्कस करूया डेफिनेटली जर काय टाइम असेल तर. बट स्टील जर एखादा PCR जर मला अनालिसिस करायचा असेल किंवा जर मला PCR बघून ट्रेड्स बनवायचे असेल तर मी कसं बघू ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो जेव्हा पण आपण PCR बद्दल डिस्कस करतो तेव्हा जनरली आपण दोन गोष्टी बघतो. ओके, एकदा हे रिफ्रेश होते. ठीक आहे, जेव्हा पण आपण PCR बद्दल डिस्कस करतो तेव्हा काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात PCRचे. जनरली जर तुम्ही पाहिलात तर मार्केटमध्ये OI-PCR आहे, व्हॉल्यूम PCR आहे, खूप जण फ्रिक्वेंटली यूज करतात. मॉडिफाईड PCR जर तुम्ही नीट नेहमी व्हिडिओज बघत असाल तर मॉडिफाईड PCR बद्दल आपण पण डिस्कस करतो. सो मॉडिफाईड PCR पण आहे, राईट. सो आपण डिस्कस करूया की मॉडिफाईड PCR आणि OI-PCR व्हॉल्यूम PCR काय, देन आपण डेफिनेटली आपण कन्सेप्टवरती येऊया. ओके, सो ठीक आहे, पेन घेऊया आपण इथे थोडं. ओके, आपण डिस्कस करतोय PCR बद्दल. ओके, सो जेव्हा पण आपण PCR बद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण OI-PCR बघणार आहोत, व्हॉल्यूम PCR बघणार आहोत आणि मॉडिफाईड PCR बघणार आहोत. ठीक आहे, सो OI-PCR, व्हॉल्यूम PCR आणि मॉडिफाईड PCR या तिघांमध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, जी आहे मीन रिव्हर्टिंग. ओके, मी कॉमन इथे लिहितो मीन रिव्हर्टिंग. ओके, म्हणजे PCR काय आहे, PCR इज नेव्हर ट्रेंडिंग. मार्केट कसा वरती जातो, लाईक दिस, असं वरती जातो, हायर हाय क्रिएट करतो किंवा लोअर लो क्रिएट करतो असं, राईट. पण PCR जो आहे ना, हा असा काही मोमेंटम देतो तुम्हाला. राईट, म्हणजे हा एखादा टॉप बनवतो, पुन्हा मीनकडे येतो, पुन्हा बॉटम क्रिएट करतो, पुन्हा मीनकडे येतो. सो PCR ची एक कॅरेक्टरिस्टिक आहे जी आहे मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, जेव्हा जेव्हा PCR एक टॉप क्रिएट करतो तेव्हा तो एक मीनकडे येतो आणि जेव्हा जेव्हा बॉटम क्रिएट करतो तेव्हा पुन्हा तो मीनकडे येतो. सो OI-PCR, मॉडिफाईड PCR आणि व्हॉल्यूम PCR मध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक कोणती आहे, मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, नाव जर मी OI-PCR बद्दल सांगायचं म्हटलं, ठीक आहे, ह्याचा कलर चेंज झाला. ठीक आहे, जर मी इथे OI-PCR बद्दल सांगायचं म्हटलं, ठीक आहे, तर OI-PCR जो असतो ना तो प्राइस सोबत पॉझिटिव्ह असतो. दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा OI-PCR वाढतो माझा प्राइस वाढते आणि जेव्हा जेव्हा OI-PCR खाली पडत असतं तेव्हा तेव्हा माझी प्राइस खाली पडते. ओके, OI-PCR काय असतं, इट्स पॉझिटिव्हली कोरिलेट करतं प्राइस सोबत, की जेव्हा जेव्हा माझा OI-PCR वाढतो तेव्हा तेव्हा माझी प्राइस वाढते आणि जेव्हा जेव्हा माझा OI-PCR खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडत असते. ओके, सिंपल, रिझन इज सिंपल. का ते असं बघा, ऑप्शन्सचा ओपन इंटरेस्ट आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो, राईट. सो जेव्हा सपोज मी पुट डिवाइड बाय कॉल करतोय आणि जर मला पुट रायटर्स ओपन इंटरेस्ट जास्त वाढवत आहेत ॲज कम्पेअर कॉल रायटर्स, सो डेफिनेटली माझी PCRची व्हॅल्यू वाढणार, राईट. सो जेव्हा जेव्हा पुट रायटिंग जास्त होत असते तेव्हा काय असतं की पुट रायटर्स काय अँटिसिपेट करतात की मार्केट जितक्या वरती जाईल तितका बेनिफिट आहे. सो जेव्हा जेव्हा पुट रायटर्स त्यांच्यापेक्षा ऍड करतात तेव्हा तेव्हा PCR वाढतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा PCRची प्राइस वाढत असते तेव्हा तेव्हा मार्केट वाढत असतं. आणि जेव्हा कॉल रायटर जास्त असतात पुट रायटर्समुळे, त्यामुळे काय होणार की PCR खाली पडणार. सो जेव्हा जेव्हा PCR खाली पडतो तेव्हा कॉल रायटर्स वाढत असतात, तेव्हा ज्यामुळे जेव्हा PCR खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडत असते. सो पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं ह्याचं. पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं PCRचं. ओके, OI-PCRचं प्राइस सोबत. नाव जर मी व्हॉल्यूम PCR बद्दल सांगायचं म्हटलं तर व्हॉल्यूम PCR जो असतो तो इनव्हर्सली प्रपोर्शनेट असतो. इनव्हर्स मीन्स व्हॉट, उलटा. व्हॉल्यूम PCR जेव्हा जेव्हा वाढतं तेव्हा प्राइस खाली जाते आणि व्हॉल्यूम PCR जेव्हा पडत असतो तेव्हा प्राइस जी आहे ती वाढत असते. सिंपल आहे, जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR वाढत असतो तेव्हा प्राइस खाली जाते आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR खाली पडत असतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती वाढत असते. ओके, ह्याचं जर एक सिंपल उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा, व्हॉल्यूम PCRचा जो लॉजिक आहे ना ते डिपेंड्स आहे हेजिंगवरती. बघा, व्हॉल्यूम कधी वाढणार, जेव्हा जास्त हेज पोझिशन्स क्रिएट होणार तेव्हा.
सो जेव्हा जास्त पोझिशन हेच होते, म्हणजे सपोज पुटचा व्हॉल्यूम जास्त वाढतो ऍज कम्पेअर कॉल, म्हणजे पुट रायटर्सला कुठेतरी फिअर आहे की मार्केट खाली पडू शकतो, त्यामुळे ते त्यांच्या पोझिशन हेच करतायत, त्यामुळे व्हॉल्यूम वाढते. सो जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम वाढतो तेव्हा मार्केट पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम खाली पडतो, खाली कधी होणार, जेव्हा कॉलचा व्हॉल्यूम जास्त वाढेल. सो जेव्हा जेव्हा कॉलचा व्हॉल्यूम जास्त असतो ऍज कम्पेअर पुट, सो मार्केट जो आहे तो वरती आणण्याचे चान्सेस जास्त असतात. सो एक इनव्हर्स कोरिलेशन असतं याचं, इनव्हर्स. ओके, प्राइस सोबत सिंपल आहे. काय बघितलं आपण, ओआय आणि व्हॉल्यूम पीसीआर, जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते, आणि जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडत असते. सेम लॉजिक गोज विथ दी व्हॉल्यूम पीसीआर ॲज वेल. जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर वाढत असतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती खाली असते, आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडत असतो तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जात असते. ओके, नाव मॉडिफाईड पीसीआर बद्दल जर मी सांगायचं म्हटलं तर मॉडिफाईड पीसीआरची जी कॅरेक्टरिस्टिक आहे सिमिलर लाईक व्हॉल्यूम पीसीआर, इनवर्स, की जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडते, आणि जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर खाली पडत असेल तेव्हा त्या प्राइस वरती जात असते. ओके, नाव ह्याचं सिंपल लॉजिक काय आहे, ओपन इंटरेस्ट पीसीआर जर पाहिलं आणि मॉडिफाईड पीसीआर थोडाफार सिमिलर आहे, फक्त चेंज काय, ओपन इंटरेस्ट पीसीआरला आपण प्रत्येक स्ट्राईकला सेम वेटेज देतोय, मॉडिफाईड पीसीआरला आपण करंट मार्केट प्राइसच्या आसपास जो पण प्रीमियम आहे, जो पण जवळच्या स्ट्राईक्स आहेत त्याला आपण जास्त वेटेज देतो आणि हळूहळू ओटीएम स्ट्राईक्सला देतो. त्यामुळे शॉर्ट टर्म मोमेंटम मध्ये आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं तर हे तुम्ही करू शकतात. सो ओआय पीसीआर जर तुम्हाला यूज करायचं असेल तर 10 ते 15 दिवसाचा जर तुमचा व्ह्यू असेल किंवा मोर दॅन दॅट, देन यू कॅन यूज द ओआय पीसीआर. खूप सुंदर इम्पॅक्ट देईल मोठ्या टाइम फ्रेम मध्ये. हे दोन जे आहेत ना, हे तुम्ही 5-7 डेज किंवा लेस दॅन 5-7 डेज असेल ना, तर तुम्ही एक शॉर्ट टर्म डिरेक्शनसाठी जर तुम्हाला एखादी मोमेंटम पाहिजे तर तुम्ही व्हॉल्यूम पीसीआर आणि मॉडिफाईड पीसीआर यूज करू शकता. ओके, नाव सिंपल बघा, जर मी इथे सपोज डेटा पॉइंट बद्दल सांगितलं की मला हा ओव्हरऑल कुठे बघायला मिळेल. ओके, सो लेट इट बी लोड वन्स. ओके, सो मॉडिफाईड पीसीआर जो आहे ना तो आपल्याला बघायला मिळेल अनालाइज वरती, आणि इथे पीसीआर वरती क्लिक करा. सो ओआय पीसीआर, व्हॉल्यूम पीसीआर, मॉडिफाईड पीसीआर तिन्ही आपण बघूया. ओके, जर बघा मी ओआय पीसीआर वरती इथे क्लिक केलं आणि हा ऑफ केला तर हा तुमचा बनतो ओआय पीसीआर. ओके, यू कॅन सी द ग्रीन लाईन जी आहे ही तुम्हाला सांगते स्पेसिफिकली पीसीआरची लाईन, ऑरेंज लाईन जी आहे ती तुम्हाला फ्युचर प्राइसची लाईन सांगते. यू कॅन सी इथून बघा ओआय पीसीआर वाढत चाललंय आणि हळूहळू प्राइस पण वाढत चाललंय. यू कॅन सी इथून बघा ती ग्रीन लाईन बघा हळूहळू हळूहळू वरती चाललंय, हळूहळू प्राइस पण वरती चालले, हळूहळू प्राइस खाली पडते, इथे पण खाली पडते. जर तुम्हाला कोणत्या दुसऱ्या स्टॉक्सचं बघायचं असेल तर यू कॅन सर्च इट. नेक्स्ट पण कसं एनएमडीसी बघा, इथून पीसीआर हळूहळू खाली पडते, प्राइस खाली, इथून बघा पीसीआर वाढलं, प्राइस पण वाढली, परत खाली पडते, परत वाढते. राईट, सो मीन रिव्हर्टिंग आहे इथे पण बघा एनटीपीसी, पीसीआर खाली पडते, प्राइस खाली पडते, परत पीसीआर हळूहळू वाढत चाललं, प्राइस पण वाढत चालली. राईट, सो पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं ओआय पीसीआरचं. ओव्हरऑल रियालिटी बघा एकदम क्लिअर ग्राफ आहे, डिक्लाइन परत इन्क्लाइन. ओएफएसएस थोडं इथे ह्याच्यामध्ये तेवढा क्लिअरिटी नाही दिसत आहे. ओएनजीसी बघा पुन्हा. राईट, आणि जर मी ह्या टोगलला इथे ऑन केला तर हा तुमचा कन्वर्ट होतो मॉडिफाईड पीसीआर मध्ये. ओके, सो बघा हे इनवर्स आले, इथून बघा मॉडिफाईड पीसीआर जो हळूहळू आहे तो खाली पडायला सुरुवात झाली, आणि इकडून जो आहे ती प्राइस जी आहे ती बघा वरती वाढायला सुरुवात झाली. तेच जर आपण एखाद्या दुसऱ्या स्टॉक बद्दल बघितलं, पेज बघा इथे पण बघा हळूहळू पीसीआर खाली पडते, इथून प्राइस वरती चालले, इनवर्स आहे बघा इथे पूर्णपणे. राईट, पीईएल एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे, अजून परसिस्टंट आहे, पेट्रोनेट बघा क्लिअर कट ग्राफ इनवर्सचा. राईट, सो ह्या गोष्टी आहेत. नाव लेट सी, जर मी व्हॉल्यूम पीसीआर बद्दल सांगायचं म्हटलं तर व्हॉल्यूम पीसीआर इकडे बघायला मिळेल. ओके, व्हॉल्यूम पीसीआरला आपण काय बघितलेलं, अगेन इनवर्स बघितलेलं की इनवर्स असतं. यू कॅन सी इथे पण बघा पेट्रोनेटमध्ये एवढा क्लिअर कटी नाही दिसत आहे, बट पीएफसी यू कॅन सी हे बघा मॉडिफाईड पीसीआर जो वाढले, इथून प्राइस खाली पडली, पुन्हा पीसीआर खाली पडली, इथून प्राइस बघा हळूहळू वाढायला सुरुवात होते. राईट, पिडेलाइट मध्ये बघा एकदम क्लिअर कट दिसते. जर मी थोड्याला झूम केला ना तुम्हाला एकदम क्लिअर कट मिळेल बघा. इथून मॉडिफाईड पीसीआर वाढायला सुरुवात झाली, प्राइस हळूहळू बघा खाली पडायला सुरुवात झाली, इथून खाली पडायला सुरुवात झाली, बघा हळूहळू प्राइस वाढायला सुरुवात. सो
एक व्हॉल्यूम पीसीआर जो असतो तो इन्व्हर्स असतो, इन्व्हर्स कोरिलेशन असतं पीडीला ओव्हरऑल जे पण काही स्टॉक्स आहेत किंवा अंडरलाईन आहे निफ्टी वगैरे आहे. ओके, आणि व्हॉल्यूम पीसीआर नंतर मॉडिफाईड पीसीआर हा इथे. सो टेक्निकली जर मी तिन्ही पीसीआर बद्दल सांगायचं म्हटलं, ओआय, व्हॉल्यूम, मॉडिफाईड, सो तिघांमधला कोणता यूज करायचा. ओके, सो मी जसं म्हणालो, जर तुमचा थोडा ब्रॉडर व्ह्यू असेल, 10-12 दिवसांचा व्ह्यू आहे, 15-20 दिवसांचा व्ह्यू आहे, तर ट्राय टू गो विथ द ओआय पीसीआर. ओके, ब्रॉडर व्ह्यूसाठी ओआय पीसीआर खूप सुंदर आहे. आणि तेच जर तुमचा शॉर्ट टर्म डिरेक्शनल आहे, 5-6 दिवस, 4-5 दिवसाची होल्डिंग आहे, 6-7 दिवसाची होल्डिंग आहे, सो ट्राय टू गो विथ द व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम नसेल तर ट्राय टू गो विथ द मॉडिफाईड पीसीआर. व्हॉल्यूम आणि मॉडिफाईड मध्ये जर मी सजेस्ट सांगायचं म्हटलं तर ट्राय टू गो विथ द मॉडिफाईड पीसीआर, कारण खूप चांगला आउटपुट तुम्हाला देतो. इथे तुम्हाला ना 2 इंडिकेशन येतात टेक्निकली. ओके, बुलिश आणि बेरिश. सो लेट्स सी, जर मी एखादा कोणता एक नॉर्मल स्टॉक घ्यायचा म्हटलं, आरबीएल बँक घेऊ आपण, ठीक आहे, एक्झाम्पलसाठी. नाव जर तुम्ही ते नीट पाहिलात ना, तर हा तुम्हाला 2 इंडिकेशन देतो, बुलिश आणि बेरिश. सो जसं इथे ग्रीन ट्रायंगल आहे, 228ला ह्याने बुलिश इंडिकेशन दिलेलं, त्याच्यानंतर बघा हळूफार तो स्टॉक आहे तो थोडाफार 232च्या आसपास पण गेलेला. ओके, हे सेम तुम्ही इंडेक्सवरती पण यूज करू शकता. रिलायन्सचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर बघा ह्याने 2953च्या आसपास एक बुलिश इंडिकेशन दिलेलं, तो 2986, 295, 3000च्या आसपास गेला आहे स्टॉक, राईट. त्यानंतर इथे मिक्स टाईप ऑफ सिग्नल आहे. सो ह्याच्यामध्ये एक मोठा बॅरियर हाच येतो की कधी कधी तुम्हाला असे सिग्नल्स भेटतील बघा, सेम दिवशी तुम्हाला दिसेल, दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्हाला हे एक्झिट बुलिश दिसेल, दुसऱ्या दिवशी बेरिश दिसेल, राईट. सो टेक्निकली आपल्याला करायचं आहे काय, इथे आपल्याला ना पीसीआर कधी पण ना ॲड ऑन इंडिकेटर प्रत्येक सारखं यूज करायचं आहे. ओके, जर तुम्ही बिल्टअप पाहिलं असाल किंवा कोणता आणखी एक डेटा पॉईंट पाहिला असेल आणि तुम्हाला त्याच्यासोबत एक ॲड ऑन इंडिकेटर पाहिजे, एक ॲड ऑन कन्फर्मेशन पाहिजे, तर यू कॅन यूज द मॉडिफाईड पीसीआर. किंवा जर तुम्हाला ह्याला स्टँड अलोन यूज करायचं असेल तर ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. एक सिम्पल कन्सेप्ट ह्याचा हे आहे की आपल्याला हा ईओडी बेसवर बघायचा आहे, एंड ऑफ द डे ट्रॅक करायचं आहे. सो जेव्हा पण आपण ह्याला एंड ऑफ द डे ट्रॅक करणार ना, सपोज आज मला दिसतं की बुलिश इंडिकेशन आहे, सो दुसऱ्या दिवशी आपण जाऊन ट्रेड बनवणार. सो दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ट्रेड बनवणार तेव्हा ट्राय करा की जर मार्केट बुलिश आहे तर दुसऱ्या दिवशी तो गॅप अप ओपन झाला पाहिजे किंवा तो प्रिव्हियस क्लोजिंगच्या वरती ट्रेड करत असला पाहिजे. जर तो असेल तरच मी जाऊन एंट्री बनवणार, नाही तर मी नाही जाऊन तिकडे एंट्री बनवणार. सेम लॉजिक गोज विथ द बेरिश वन ॲज वेल. जर बेरिश एखादी मला बनवायची असेल, सो मी काय करणार, मी तिकडे जाणार आणि चेक करणार की स्टॉक जो आहे तो प्रिव्हियस क्लोजिंगच्या खाली ट्रेड करतोय का. जर असेल देन आय ओनली अँड गो अँड टेक अ ट्रेड. सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त कन्फ्युज होण्याची कन्सेप्ट नाही. आणि जर मी ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज बद्दल सांगायचं म्हटलं तर ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके, मी इथे ड्रॉ करतो. ओके, ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड्स. ओके, क्रेडिट स्प्रेड्स का, कारण जनरली हा तुम्हाला हेल्प करतोय की मोमेंटम येऊ शकतं, राईट. सो जर सपोज हलकीशी मोमेंटम आली आणि जरी साईडवेज झाला ना तरी तुम्हाला बेनिफिट मिळेल. सो जर बुलिशसाठी ते तुम्ही बनवाल तो ट्राय करा, गो विथ द बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि जर बुल कॉल नाही, बुल पुट स्प्रेड. ओके, आणि बेअरसाठी बेअर कॉल स्प्रेड. क्रेडिट स्प्रेड आपण बोलतोय ना त्यामुळे. ओके, सो ह्याचा बेनिफिट तुम्हाला काय मिळेल, जर हलकासा मार्केट तुमच्या फेवरमध्ये गेला, साईडवेज राहिला, स्टील यू विल गेट अ गुड अमाऊंट ऑफ थीटा इम्पॅक्ट तुम्हाला बघा, टाइम व्हॅल्यूचा इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळेल तिकडे. आणि ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशिओ असेल ह्या दोघांचा, ओके, जेव्हा आपण ट्राय करा तर ट्राय करा स्टॉक असेल तर 1:2 किंवा 1:3, आणि जर इंडेक्स असेल तर ट्राय करा 1:1 किंवा 1:2. ओके, सेम लॉजिक तुम्ही इंडेक्सवर पण यूज करू शकता ह्याचे. तुम्हाला दुसऱ्या कोणता डेटा पॉईंट बघायचे काय, जर तुम्हाला एक ॲड ऑन डेटा पॉईंट पाहिजे सम फॉर ॲडिशनल कन्फर्मेशन, तुम्ही सेम कन्सेप्ट त्याला इंडेक्सवरती पण वापरू शकता. खूप सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त डिटेलमध्ये ते कन्फ्यूज होण्यासारखं पण नाही आहे. किंवा ह्याला तुम्ही जर बिल्टअप माझ्या काही व्हिडिओज बघितले असेल तर बिल्टअप सोबत पण तुम्ही ह्याला पेअर करू शकता. बिल्टअप सोबत पण ह्याची तुम्हाला एक खूप चांगली एक ॲड ऑन इंडिकेटर सारखा यूज होईल. तर फ्युचर्स बिल्टमध्ये तुम्हाला लॉंग अनवाइंडिंग दिसते तर चेक करायच्यात बुलिश इंडिकेशन आहे का. जर फ्युचर्स बिल्टर तुम्हाला शॉर्ट करून शिकवते ते चेक करा, इकडे तुम्हाला बेरिश इंडिकेशन आहे का. सिम्पल कन्सेप्ट आहे. अँड दॅट्स इट. ओआय, व्हॉल्यूम, मॉडिफाईड ह्या तिन्ही गोष्टी आपण कव्हर केल्यात. आणि जर तुम्हाला तिघांमधला एखादा कोणता यूज करायचा तर ट्राय टू गो विथ द मॉडिफाईड, कारण खूप चांगला आउटपुट आहे त्याचा. ओके, आय होप यू गायज एन्जॉय दिस व्हिडिओ. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर टाईम.